दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता निवडा, उद्धव ठाकरे यांनी मागणी केली आहे। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पक्षनेता निवडा, भास्कर जाधवांचं नाव सुचवलं होतं, अजूनही त्यावर निर्णय घेतला नाही। अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेता निवडा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता निवडा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता निवडावा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। दोन्ही सभागृहाला आता विरोधी पक्षनेते नाहीयेत। महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये। तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस खालचं वरचं, त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं। अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही। साहजिकच आहे, त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं, त्याही बद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे। हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको ते तर आम्ही आजही करतो, विरोधाला विरोध नाही, पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे। आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे, पण त्या पदावरती माणसं नाहीयेत, तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे।